जालन्याच्या घनसावंगीतील साडेगावमध्ये रामेश्वर खोजे या शेतकऱ्याच्या शेतात गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे प्रचंड शेतकऱ्याचं इतकं आतुनात नुकसान झालेलं आहे। तर सगळं मदत दिली पाहिजे। आज अक्षरशः या ठिकाणी शेतकरी डोळे लावून बसलेला आहे शासनाकडे। हे इतकं पाणी आतुनात पाणी आलेलं आहे आणि साहेब तात्काळ मदतीची गरज आहे। आणि या सर्व अतिवृष्टीमुळे शेतमालाचं देखील नुकसान झालेलं आहे। दुष्काळ जाहीर करावा तसंच 1 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान द्या अशा मागणीचं निवेदन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार पक्ष तसंच शिवसेना या राजकीय पक्षांनी तहसीलदारांना दिलेलं आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये परिवर्तन चौकात अतिक्रमण काढण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना नगरपंचायत मार्फत नोटीस देण्यात आली होती। मात्र वारंवार नोटीस देऊन देखील रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढलंय।